Hello, hello. This is the My Artifact episode number 1563. आजची तारीख आहे मे 26/2019. आता वाजले रात्रीचे 11 वाजले. आज खूप काही गोष्टी झाल्या. ही गोष्ट सिरियस आहे का नाही म्हणजे सांगायला पाहिजे का नाही, कारण मला अशी फारशी वाटत नाही. आय डोंट नो, तरी सांगून घेतो यार. आर्टिफॅक्ट एपिसोड या आहेस. काय झालंय काय ह्या? वेल, जेव्हा अव्हेंजर एंड गेम रिलीज झाला, सो आय वॉज रिअली एक्सायटेड अबाउट दॅट मूवी. बिकॉज ऑफ दॅट की मी एक तर मार्वलचा फॅन बॉय या, आणि मला ते अति जास्त आवडते. ओके. आणि अव्हेंजर एंड गेम इज काइंड ऑफ लाईक अ मार्वलचे 21 मूवीचा एक प्रकारे कम्प्लीट सागा आहे. या एक प्रकारे एंड आहे. या एंड आहे म्हणजे एक प्रकारे एक नवीन सुरुवात आहे तिथून. एंड गेम. आणि प्रत्येक फॅनबॉय साठी ही मूवी इज काइंड ऑफ लाईक अ रिअली अशी आहे की कुडंट वेट. या आणि अति जास्त एक्साइटेड. अव्हेंजर एंड गेम साठी मी बहुत जास्त एक्साइटेड होतो. आता कसं आहे की मी होतो नागपूरला. 26 तारखेला रिलीज झाला तो. मी होतो नागपूरला. ओके. युजली मी प्रयत्न केला होता पाहायचा म्हणून नागपूरला थिएटरमध्ये, बट तिकीट्स वॉज काइंड ऑफ लाईक अति हाय होती. मग मी ठरवलं की शनिवारी मी घरी जाऊन जाईन, तेव्हा मी चालला जाईन आणि पिक्चर पाहून घेईन. सो ओके ठीक आहे. तर मग मी या हिशोबाने घरी जाईन बा आणि पिक्चर पाहीन तर ठरवलं होतं. शुक्रवारी काय झालं वर्धेला, वेल आमच्या ग्रुपमध्ये नाही का हॉलिवूड पिक्चर पाहणार नाही का, एक तर मी आहे, मी, विशाल, बादल, राहुल्या, 4 जण आहे. वैभव आणि पिंटी या दोघांना पण हॉलिवूडचे पिक्चर फारसे आवडत नाही. बहुत कमी बघतात ते मूवीज. सो काय झालं की विशाल आणि श्रुतिका या दोघांनी बघितलं. ओके. राहुल तर पुण्याला आहे, सो तो तर पाहूच शकत नाही. या मग उरलं कोण, मी आणि बादल. ओके. सो तर आम्ही ठरवलं होतं की जाऊ बा संडेला. म्हणलं मी शनिवारी येतो म्हणलं संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत. तर मग पाहू, जर शनिवारी जाऊ तर रविवारी तर आपण जाऊच म्हणलं कन्फर्म. मग बादल म्हणे आपण रविवारी जाऊ म्हणे, मला थोडं शनिवारी थोडस काम राहील म्हणे, माझं जमणार नाही म्हणे, रविवारी आपण जाऊ म्हणे. ओके ठीक आहे. मग काय झालं की मग तो पिक्चर नाही का ऍक्च्युली इतकं जास्त एक्साइटेड होतो की बहुत जास्त. सो पिक्चर मी पाहिला गुरुवारीच पाहिला. ऍक्च्युली गुरुवारी नाही, मी बघितला तो थिएटर प्रिंट बघितला ऍक्च्युली. या आता 26 तारखेला रिलीज झाला, तर 26 तारीख ऑल ओव्हर वर्ल्ड वाईड रिलीज झाला. तर वर्ल्ड वाईड रिलीज झाला तर अमेरिकेमध्ये जेव्हा 26 तारीख येते ना, तेव्हा जपानमध्ये 27 तारीख येऊन जाते. राईट. म्हणजे जपान इज काइंड ऑफ लाईक रिअली समोर आहे ना, थोडसा समोर. म्हणजे कसं की आपण दिवस सुरुवात कुठून करतो, ते ईस्ट टू वेस्ट आहे ना एक प्रकारे. राईट. तर पहिले दिवस आपण जपान ते पॅसिफिक ओशियन क्रॉस केला की जपान, त्यानंतर चायना, ओके, त्याच्यानंतर इंडिया, त्याच्यानंतर मिडल ईस्ट, त्याच्यानंतर मग आफ्रिका, त्याच्यानंतर मग युनायटेड स्टेट्स, त्याच्यानंतर युरोप, त्याच्यानंतर युनायटेड स्टेट्स. एक प्रकारे अशाप्रमाणे रुटीन चालतो, अशाप्रमाणे दिवस सुरू असतो. तर 26 तारखेला जपानमध्ये रिलीज झाला. ओके. जो की US मध्ये तो व्हायचा होता.
ओके, इंडियामध्ये व्हायचा होता, 26 तारीखच यायची होती. बट तिथे रिलीज झाला, त्या लोकांनी ते रेकॉर्ड केलं आणि कॅमेऱ्यावर अपलोड पण केला इंटरनेटवर. आणि डाउनलोड्स वाल्याने, जशा माझ्यासारखे फॅन बॉयज आहेत, त्यांनी डाउनलोड पण केला आणि बघितला. ओके, मी तो बघितला 25 तारखेलाच. 25ला नाही, 26ला रात्री 12 वाजताच बघितला. रात्री 12 वाजता नाही रे, 25ला रात्री 10 वाजता लावला आणि 12-1 वाजता खतम झाला. ओके, सो मी पाहिला पिक्चर. ओके, एवढी डिटेल सांगू. हा, त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मग मी शनिवारी घरी आलो. ओके, मी मोबाईलवर बघितला थिएटर प्रिंट, इंग्लिशमध्ये बघितला, कन्सेप्ट कळला. आता एकदम मला 3D मध्ये हिंदीमध्ये पाहायचं होतं, जो की मी वर्ध्याला येऊन पाहणार होतो. ओके, सो अनफॉर्च्युनेटली मी शनिवारी आलो लवकर, 5 वाजता आलो. ह्या म्हणजे माझं काम झालं, 3:30 वाजताच काम झालं, सगळेजण चालले गेले, मी पण निघालो, ऑफिस खतम झालं, मला गाडी भेटली लवकर, गाडी आलो, 5 वाजताच वर्धेला पोहोचलो. 5 वाजताच पोहोचल्यानंतर मग काय, मग माझ्यापाशी एकच काम, अव्हेंजर एंड गेम, जो की लागून होता आणि मला पाहायचा होता. मग मी लावला फोन बादलला, चालते का म्हणलं. म्हणे नाही म्हणे, मला थोडेसे काम आहे म्हणे. वैभवला फोन लावला, वैभव येणार होता म्हणा, असं काही नाही, बट त्याचा तेवढा इंटरेस्ट वगैरे नव्हता. बट तो म्हणे नाही म्हणे, मला आळस आला म्हणे, मी नाही येत म्हणे. ठीक आहे, बट माझ्याने होल्ड करणं नाही झालं. या मग मी गेलो, पिक्चर पाहून टाकला, एकटाच गेलो. या आता कसं आहे की मला माझं काम करायचं आहे ना, तर मी कधी वाट बघत नाही कोणाची. या मी करूनच घेतो काम. आता इट जस्ट लाईक, कोणी पिक्चर पाहायचा आहे तर मला पाहायचा आहे तर मी पाहूनच घेतो, कारण पिक्चर पाहतो मी पिक्चर पाहतो, बाकीचं काम नंतर. बाकीचे लोक विचार करतात की मी एकटा कसा काय जाऊ यार, हाऊ इज दिस थिंग. हो, पिक्चरच पाहायचा आहे ना, ते एकटंच पाहायचं आहे ना, आपल्या डोळ्यांनीच पाहायचं, असं कोण काय. आता जस्ट लाईक, बट काही काही लोकांसाठी इम्पॉर्टंट असतं म्हणा, ऍटलिस्ट बादलसाठी ते इम्पॉर्टंट असते का की. तर मग काय झालं की मग त्याचा फोन आला, म्हणे तू पिक्चर पाहिला की. हो म्हणलं. म्हणे मग त्याने तो झाला नाराज. नाराज झाला की तो माझ्यासोबत प्रॉमिस केलं, पण तो येईल रविवारी पाहायला जाऊ बा, बट तो रविवारी आला नाही आणि मग तो शनिवारी चालला गेला. सो या आता कसं आहे, आता बादलचं कॅरेक्टर आय डोंट नो, आय जस्ट काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफरंट. आता काय झालं की म्हणायचं काय मला. ओके, हा, I don't know, something is happened with बादल अँड हिज गर्लफ्रेंड प्राची बद्दल. दोघांमध्ये काही ना काहीतरी बिनसलं आणि याच्यामध्ये मी विक्टम ठरलो. म्हणजे झालं काय एक्झॅक्टली की मे बी त्याच दिवशी किंवा त्याच वेळेस किंवा त्या सर्टन पिरियड ऑफ टाइम मध्ये त्या दोघांचं होते काहीतरी भसकलं, आणि त्याच्यामध्ये मी पण एक प्रकारे बादलला नकार नाही दिला, मी पण एक प्रकारे बादलला डिच केलं, की म्हणलं की मी शनिवारी चालला गेलो रविवारी जाण्यापेक्षा. तर तो प्राचीचा बादल बद्दल प्राचीचा जो राग होता ना, तो राग सरळ माझ्या अंगावर उतरला. म्हणजे त्यावेळेस तो अशा झोन मध्ये होता की सगळ्यांचा राग करून राहिला होता, प्राचीचा अचूक जास्त, आणि त्याच्यानंतर माझा पण, कारण मी डिच केलं त्याला. त्याने ठरवलं होतं की मी नाही बोलणार त्याच्यासोबत. तर ठीक आहे, तो शनिवारी नाही बोलला माझ्यासोबत, रविवारी पण नाही बोलला. कळलं मला त्याचा राग वगैरे आहे बा, आणि लिटरली मला पण काफी गिल्टी वाटलं की चलो बा, आहे बा, आपण काही ना काहीतरी. वेल, असं कोणी जरी माझ्या जागी असं कोणी असतं ना, जस्ट लाईक 2 शिवा दिला असता वगैरे, पण असं बोलत नाही समथिंग, असं तर कधी झालं नसतं. बट चलो बा, बादल आहे, आपला मित्र आहे वगैरे, चालतेच आहे अशा फालतूच्या गोष्टी वगैरे. आज त्या गोष्टीला सांगू,
3 हफ्ते झाले, 3 हफ्ते, आणि ही डझंट टॉक मी, किंवा बोलत नाही, किंवा फोन पण नाही उचलत. हा, हो. तर आज 3 हफ्ते झाले, 3-4 हफ्ते झाले या ऍटलिस्ट. 26 तारखे रिलीज झाला होता, 26 एप्रिलला, आणि आजची तारीख आहे 22. आजची 26, या आजची 26 तारीख आहे. या एक्झॅक्टली 1 महिना झालाय. व्हॉट अ कोइन्सिडन्स. 26 एप्रिलला अव्हेंजर एंड गेम रिलीज झाला, तेव्हापासून काम बी नसलं, आणि आज 26 मे, जस्ट 1 महिना झाला. आणि मी फक्त त्यासोबत पिक्चर पाहायला नाही गेलो, त्यामुळे हा बंदा माझ्यासोबत बोलून राहिला. आय डोंट नो व्हाय. कधी कधी तर हसा येते का, मी पहिल्यांदा असं एक्सपिरियन्स करून राहिलोय ना, की आणि हे माझ्यासोबत का कोणी बोलून नाही राहिलं माझ्यासोबत, या कोणी म्हणजे जस्ट एक कॅरेक्टर जो बोलून नाही राहिला. समहाऊ एक प्रकारे क्लोज फ्रेंड होता बादल, वॉज लाईक, बट ही डझंट टॉक मी. या आता प्रॉब्लेम काय आहे की मित्रामध्ये राहिलं ना काही वाटत नाही, या, असं काही. बट जेव्हा फोन उचलत नाही, किंवा असा असा भेटला तर बोलत पण नाही ना, तर तेव्हा बहुत बेकार वाटते यार. आज सांगू काय झालं, आज मला पेंटीने मला बोलवलं की लग्नात यायचं आहे. सो चलो बा लग्नाला, मी तयार होऊन गेलो. पेंटीवच त्याच्या घरी नव्हता, तो मटण आणायला गेला. त्यांनी बादलला पण सांगितलं होतं, तर बादल पण आला होता, मी पण आलो होतो. मी बादल सोबत बोलण्याचा प्रयत्न केला, बट ही डझंट रिस्पॉन्ड. तो बोलला पण नाही. अति जास्त बेकार असं नाही वाटलं, बट थोडस वेगळं वाटलं. थोडस काही वेगळं काहीच नाही वाटलं, लिटरली सांगतो तुला. तुझ्या मनात नाही का सांगू, तसं काहीच वाटलं नाही लिटरली. तू तू नाही रे, तू असा विचार करत नाही. तुला असं, या ऍक्च्युली आय एम स्पीकिंग, या मला असं फारसं काहीच वाटलं नाही. मला असं वाटायला पाहिजे नव्हतं, बट असं मला फारसं काही वाटलंच नाही. बिकॉज लाईक आय डोंट रिअली डॅम केअर. व्हाय डू यू थिंक लाईक दॅट? तुला का म्हणजे असं, बादल इज काइंड ऑफ लाईक अ रिअली क्लोज पर्सन टू यू, आणि तुझं असं बोललं नाही, तुला असं का वाईट का नाही वाटत? वाईट वाटते असं नाही, असं नाही, वाईट वाटते, बट जाऊ दे यार, काय बोलायचं याच्याबद्दल? काय कोणी मूर्खासारखं काम करत, काय करायचं, जाऊ दे ना. मग आपण नाही, आपण बोलायचं, ऑफकोर्स. हा, कसा आहे बादल वगैरे, समोरून माझ्याचा रिस्पॉन्स नसेल तर जाऊ दे. फोन तर मी तर लावणार नाही, कारण मला तर ऑलरेडी माहिती आहे का तुझा फोन उचलणार नाही. लावीन मी, असं नाही. कारण सांगू, मी त्याच्यासोबत बहुत कमी वेळ भेटेल, या हप्त्यानंतर भेटून. आता भेट झाली, आता नंतर डायरेक्ट 15 दिवसानंतर. ओके, सो 15 दिवस तर भेट नाही. अजून एक गोष्ट की मी आता बॉम्बेला जाईल, त्यामुळे माझं सिलेक्शन झालं आणि चान्स भेटला टू गो टू बॉम्बे, तर मी तर जाईनच. आणि तेव्हाही तो तर काही भेटणार बोलणार तर नाहीच. मग एकदा बॉम्बेला गेल्यावर तर मग तर वर्षातून एकदा येईल, तेव्हा बोलला तर ठीक, नाही बोलला तर मग काय, मग मुवमेंट राहील. पण लक्षात मुवमेंट मात्र डोक्यात राहीन खूप वेळसाठी, चांगला.
पण कशाबद्दल राग आहे मला कळून नाही राहिलं. मग हा राग अव्हेंजर एंड गेमचा तर नाही आहे युजली. हा हा राग कशाबद्दल आहे मला नाही माहित. मग समज जर असं काही असेल समथिंग काही ना काहीतरी मला सांग तसं काइंड ऑफ लाईक आय एम डुईंग इट की त्या गोष्टीला पुन्हा व्हायचं नाही वगैरे समथिंग. कारण सांगू माझ्या लाईफ मध्ये बहुत कमी लोक आहे आणि मी माझ्या लाईफ मध्ये खूप कमी लोकांना एंटर करू देतो. म्हणजे काही सिलेक्टेडच पर्सन आहे जे माझ्या लाईफ मध्ये आहे. हे 5 जण आहे मित्र. ओके. मग त्याच्यानंतर रिलेटिव्ह आहे, आई वडील बहीण भाऊ. या त्याच्यानंतर मी ऑफिस मधले कोणतेच लोक माझ्यासोबत जास्त एकदम क्लोज टू होऊ देत नाही. कारण माझी फितरत तशी आहे. मी कोणासोबत असं एकदम इंटरॅक्ट होतच नाही. हा माझ्यामध्ये हा मायनस पॉइंट आहे, आय नो दॅट. बट मी याला एक प्रकारे या मायनस पॉइंट आहे, या मायनस पॉइंटला मी कीप इट ठेवी. मला खूप जास्त इंटरॅक्ट पण करायचं नाही लोकांसोबत. ओके. अनदर थिंग इज दॅट की मला माझा स्वतःवर विश्वास आहे, मला का करायचं आहे का नाही करायचं आहे. ओके. कोणत्या गोष्टीसाठी मला कोणा लोकांची गरज पडेल तर त्या लोकांकडे मी जाईल. ओके. काम झाल्यानंतरही त्या लोकांची रिस्पेक्ट ठेवील. जस्ट लाईक ऑफिसमध्ये गेल्यावर प्रशांतनी मला 2-3 शिवा दिले किंवा असं काही काही म्हणलं वगैरे, मी थोड्या त्याच्या वेळेचा राग करीन. ऑलराईट. बट त्याची रिस्पेक्ट करीन. कारण त्याच्यामुळे मी डिझाईन शिकलो ना. त्याच्यामुळे मी माझ्या लाईफचा एक सेटलमेंटचा जो पार्ट असतो ज्याच्यामध्ये आपल्याला पैशाची गरज असते, तो पैसा मला जॉबद्वारे भेटला. आणि ह्या जॉबमध्ये मी टिकलो कशामुळे का या लोकांनी मला शिकवलं. त्यामुळे मी आय नो मी त्यांचा राग केला वगैरे समथिंग लाईक दॅट. बट त्यांची रिस्पेक्ट करीन. बट ते लोक माझ्या लाईफ मध्ये एंटर होऊ शकत नाही. कसं आहे की जेव्हा घराच्या बाहेर आपण जेव्हा पडतो ना, तर आपल्याला नाही का खूप साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, जबाबदारी म्हणजे काय, फ्युचर बद्दल आपण कशाप्रमाणे विचार करतो, कशाप्रमाणे टॅकल करतो. बहुत विचार करावा लागतो रे, बहुत विचार. सांगतो कधी कधी मला नाही का, म्हणजे मी कधी कधी असा विचार करतो की मी साला किती फेल्युअर आहे. कारण राईट नाव मला माझी कंडिशन चांगली दिसून राहिली. म्हणजे कसं आहे की मी 15-20 हजार रुपये कमवून राहिलो, चांगली दिसून राहिली. कारण बाकीचे लोक कमवत नाही ना. बट आता बाकीचे लोक जॉबवर लागत आहे आणि त्यांना हार्डली 2 वर्षातच त्यांची सॅलरी बिकेम 40-45-50,000 पर्यंत जाईल. तर त्याच्यामध्ये मी कुठे येईल? मी त्यांच्या रेसमध्ये कुठे येईल? का मी इथेच राहील 15-16-20 हजारावर. राईट. मला स्वतःचं डेव्हलपमेंट करायचं काय? कारण सांगू सर्वात त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय, त्या लोकांचं ग्रॅज्युएशन झालंय, काही लोकांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, पीजी पण केलंय. माझा ओनली डिप्लोमा झालाय. मी तर माझं तर काही अवकाशच नाही का मी त्यांच्यासमोर उभं राहू. बट स्टील राहून राहिलो. कशामुळे? कारण माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे का मी राहू शकतो त्यांच्यासोबत. खरंच म्हणजे लोक स्वतःला खूप डेव्हलप करत आहे, मी पण डेव्हलप करत आहे म्हणा. बट माझी जी रँकिंग आहे ते खूप कमी आहे. माझे जे एफर्ट्स आहे ते इतके जास्त प्रभावशाली नाही. बाकीच्यांचे एफर्ट्स खूप चांगले आहेत. कोणी डिग्री केली, पीजी केलं, 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी बघतो समोर जाऊन लोक काय डेव्हलपमेंट करत स्वतःच्या लाईफ मध्ये, बिकेम बेटर बनवत आहे स्वतःला. बाहेर आल्यावर आपल्याला या गोष्टीचा पूर्ण एक प्रकारे आराखडा भेटतो. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी.
पैसे कमवायला लागल्यावर नाही का आई हक्काने पैसे मागते, तर आपण देतो पैसे. मला आईने पैसे मागितले, मी दिले पैसे. कारण मला माहित आहे माझी कंडिशन. मी तिथे नागपूरला जाऊन साला मी काही पण खाईन. या पुढल्या वीक मध्ये माझी मेसवाली बाई आहेच नाही. या मला विचारा मी जेवीन कसा, खाईन कसा. मी मी विचार करून आलो की काही खाऊन घेईन काही. हा. उपाशी पण राहिलोय मी. या सगळं रेकॉर्ड केलं फक्त 45 एपिसोड मध्ये, पण कोणाला सांगितलं नाही. या. का सांगून का फायदा. या माझ्यापाशी पैसे आहे, मी खाऊ शकतो. या पण मी का नाही खाल्ला, कारण गेले 100 रुपये फटसे चालला त्याचा. आणि पैसे असे फटसे निघून जाते. 100-200 100-200 वाटते एवढूशेच, पण निघून जातात तडकन. मग आपण विचार करतो की पैसे गेले कुठे. राईट ना मी माझ्या बँकेचं अकाउंट चेक नाही करून राहिलो. माझ्या अकाउंट मध्ये आता किती असेल, 12,000 रुपये. या 12,000 समथिंग काहीतरी असेल. आता मला बॉम्बेला पण जायचं आहे, तिथेही खर्च होईल. प्रत्येक पैशाचा हिसाब ठेवावा लागतो. मी पागल आहे का. मी अशा टिनाच्या घरात राहून राहिलो, गरमीत राहून राहिलो, पंख्यामध्ये झोपून राहिलो, घामाने गजबज होऊन राहिलो. एवढं मारून घेत आहे कंपनी, मी स्वतःची मारून राहिलो, काम करून राहिलो. पागल आहे का मी. का माझ्या बापाची एकदम माझे वडील का रिक्षा चालवतात का. माझी घरची कंडिशन ना सांगू. माझी कंडिशन अशी आहे का मी मला वाटेल ते आता काही करू शकतो. वयाच्या 25 आहे सांगू. माझं वय 25 आहे. माझे बाबा, माझं इथं वर्धेला घर आहे. एक नाही 2 घर आहे, हे आणि मोठ्या वडिलांचं घर. वाटलेस तर मोठ्या वडिलांच्या घरी पण जाऊ शकतो. वडिलांच्या अकाउंट मध्ये अतोनात पैसा आहे. वरून पेन्शन पण आहे 30-35 हजार रुपये. ओके, तर पैशाची पण काही कमतरता काही आहे नाही. मला वाटलंच तर मी इंजिनिअरिंग कडे वळू शकतो, फोकस देऊ शकतो. आतापासून 4 वर्ष जरी घेतले तर मी 30 पर्यंत कधी इंजिनिअरिंग करून टाक. ओके, किंवा इंजिनिअरिंग सोबत मी म्हणजे इथे आपलं गव्हर्नमेंटची प्रिपरेशन पण सुरू ठेवी. 4-5 वर्ष माझी डिग्री आणि कोणती ना कोणती गव्हर्नमेंट जॉब पण क्रॅक आउट करून टाकेल. यस, बट त्यांनी माझे टार्गेट्स, माझे अम्बिशन्स अचीव्ह नाही होणार. कारण मी अगोदर पासून विचार केला होता की मला डिग्रीमध्ये जाऊन टाइम वेस्ट नाही करायचा आहे. कारण मला अगोदर पासून माहित होतं की माझं डोकं तेवढं चालणारच नाही. मी डिप्लोमा मध्ये 6 वर्ष लावले. हॅव यू रिअली इमॅजिन, मी 6 वर्ष लावले. आणि मी बहुत जास्त हे या गोष्टीसाठी एक प्रकारे एम्बॅरस या की 6 वर्ष लावले. खरंच माझं डोकं खरंच एवढं बेकार चालतंय का. बट तेव्हा मला आतून एक प्रकारे आवाज आला की यू आर समथिंग, तुला काहीतरी डिफरंट आहे यार, आणि तुला काही ना काहीतरी डिफरंट करायचं आहे. तर त्या गोष्टीसाठी तुला आतापासूनच प्रिपेअर राहावं लागेल. तर मग या प्रिपरेशनसाठी माझ्याकडे टाइम नव्हता. तर मग मी स्वतःलाच एक प्रकारे अंडरस्टँड करून घेतलं. समोर येणाऱ्या साऱ्या सिच्युएशनला मी सस्टेन करण्याचा प्रयत्न करेन. खापरखेडामध्ये किती बेकार सिच्युएशन होती रे, तरी आपण सर्व्हाइव्ह केलं ना. मी एवढं म्हणू शकतो, अरे खापरखेडामध्ये नाही का, त्या सिच्युएशन मध्ये जर कोणी सर्व्हाइव्ह करत असेल ना, हॅट्स ऑफ टू दॅट. सांगू, ते ड्युटी करून आल्यानंतर रूमवर फक्त तो आराम होता, तो दिसते. बट ते ड्युटी करायच्या वेळेस तो जो प्रेशर होता, ताणतणाव होता, स्ट्रेस होता, तो मी 1 वर्ष सहन केला कंटिन्युअसली. कंटिन्युअसली.
खरंच मोठं झालं ना, खूप रिस्पॉन्सिबिलिटी येते येते बरं आपल्या डोक्यावर. हे करायचं ते करायचं. जाऊ दे. मला वाईट एवढंच वाटतंय थोडस की बादल खरंच माझ्यासोबत बोलत नाही. हा, जो की माझा एक प्रकारे चांगला मित्र होता आहे. समज जर त्याचा असाच राहिला रुटीन, तो असाच बोलला नाही माझ्यासोबत, तर मग एक वेळचा माझा पण पेशन्स सुटून जाईल. आणि मग मी पण बोलणार नाही. आणि माझं नाही बोलणं म्हणजे एक प्रकारे निर्धार नसतो, एक प्रकारे तो ऍक्टच होऊन जातो. हा, तो आल्यानंतर मग मी दूर चालला जाईन किंवा असं राहीन तसं राहीन. आय डोंट नो. असंच होऊन जाईल. जाऊ दे, नाही बोलत तर नाही बोलत. या त्याला त्याला मे बी गलती तर माझी होती नाही. आणि अव्हेंजर एंड गेमचं त्याच्यामध्ये काय असा फारसा वगैरे काही हे नाही. हे जे काही झालंय ना, हे कोणाचा तरी राग माझ्या अंगावर निघालाय त्याचा. ओके, सो आय डोंट मच रिअली नीड केअर. एक एक गुड पर्सन, एक चांगला मित्र म्हणून आताही आहे. या ते पाहू यार, ते जेव्हा सिच्युएशन येईल तेव्हा आपण करू फिगर इट आउट. टिल देन इज फाईन, इज गुड. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला ऍक्च्युली. काल मी आलो संध्याकाळी आणि कुडून मेक इट. सो हा कालचा आर्टिफॅक्ट, सॉरी, कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, हा फिलिंग्स आजच्या आहे. बट आपल्याला हा रिपोर्ट करावा लागेल कालच्या याच्यामध्ये. So this is the end. This is the my artifact episode number 15. Especially right now we are at Nagsvardha, Maharashtra. Thank you.